गुड मॉर्निंग. मागच्या वेळेला आपण म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जो आपण प्रिपरेशन्स मेथड बघत होतो त्या प्रिपरेशन्स मेथड PCl3, PCl5, PbR3, PI3 अँड पर्टिक्युलरली SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराईड बरोबरच्या रिॲक्शन्स विथ अल्कोहोल म्हणजे अल्कोहोलपासून आपल्याला प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराईड, अल्काइल ब्रोमाइड हा पार्ट आपण बघितलेला होता. आज आपण जे बघणार आहोत तर अल्कोहोल विथ HCl, HBr अँड HI ह्याच्या आपल्याला रिॲक्शन्स बघायच्या आहेत. कोणाकोणाच्या बघायच्या आहेत तर HCl, HBr आणि HIच्या रिॲक्शन्स बघायच्या आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की अल्कोहोलमध्ये सुद्धा म्हणजेच फ्रॉम अल्कोहोल विथ HCl, HBr अँड HI ह्याच्या बरोबर बघायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल काय आहेत? प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे, टर्शरी अल्कोहोल आहे. म्हणजेच बघा पहिल्यांदा जर प्रायमरी अल्कोहोल घेतला आपण तर प्रायमरी अल्कोहोल काय आहे? ROH आहे प्लस HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2 ही जर रिॲक्शन्स केली आणि हिथं हिट आउट केलं तर तुम्हाला RCl प्लस H2O हे आपल्याला बघायला मिळेल पर्टिक्युलरली प्रायमरी अल्कोहोलच्या बाबतीत. म्हणजेच तुम्ही हिथं काय घेणार? C2H5OH घ्या प्लस HCl. हे कंडिशन सेमच असणार आहे. इथं C2H5Cl प्लस H2O म्हणजेच इथाइल क्लोराईड मिळणार आहे ज्यावेळेला तुम्ही इथाइल अल्कोहोल घ्याल. ओके, हे लक्षात ठेवा. आता सेकंडरी अल्कोहोल जर तुम्ही घेतला तर सेकंडरी अल्कोहोल कसा येतो आपण रिप्रेझेंट करतो RrCHOH न प्लस HCl घ्या. परत तुमचं ZnCl2 हा असणारच आहे. आता हा बाहेर पडेल बघा जसा इथं याच्यानंतर हा H2O बाहेर पडेल आणि तुम्हाला मिळेल इथं लक्षात घ्या CHCl बघायला मिळेल आणि H2O. ओके, आणि मग इथं तुम्हाला आपल्याला पर्टिक्युलरली क्लोराईड म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं क्लोराईड हे तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजेच तुमच्या इथं हा जर तुमचा CH3 CHOH आहे म्हणजेच हा आयसोप्रोपाइल अल्कोहोल जर असेल आणि प्लस HCl घेतला इथं थोडंसं हिटिंग लागणार आहे. कंडिशन इज द सेम. आता काय होईल तुमच्या इथं तर हा CH3 हा CH3 हा CHCl प्लस H2O म्हणजेच हा मी फक्त असा लिहितो CH3 CHCl CH3 म्हणजेच आयसोप्रोपाइल क्लोराईड हे कॅरेक्टर तयार होईल. आणि तिसरं ज्यावेळेला टर्शरी अल्कोहोल घ्याल त्यावेळेला लक्षात घ्या हा तुम्ही R इथं R हा RCOH घेणार प्लस HCl रूम टेम्परेचरला घ्यायचं आणि हा OH बाहेर पडेल आणि तुम्हाला इथं R हा RCCl. ओके, म्हणजेच इथं टर्शरी ब्युटाइल क्लोराईड असं कॅरेक्टर बघायला मिळेल प्लस H2O. म्हणजेच इथं तुमचा CH3 इथं CH3 हा CH3 COH प्लस HCl घेतला हा OH आणि हायड्रोजन बाहेर पडेल रूम टेम्परेचर आणि तुम्हाला मिळेल इथं CH3 हा CH3 हा CH3 हा Cl प्लस H2O हा टर्शरी ब्युटाइल क्लोराईड बघायला मिळेल. ओके, हे लक्षात ठेवा. इथं टर्ट ब्युटाइल हॅलाइड येईल. ओके, टर्ट ब्युटाइल क्लोराईडच येईल हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजेच HCl बरोबरची रिॲक्शन हे घेतलं ZnCl2 हा महत्वाचा पार्ट आहे एवढं लक्षात ठेवा. ZnCl2 हा ज्या वेळेला तुम्ही ZnCl2 हे कॅरेक्टर घेता म्हणजेच HCl बरोबर ज्या वेळेला रिॲक्शन होते त्यावेळेला
तुम्हाला फ्रॉम अल्कोहोल्स बरोबर पर्टिक्युलरली HCl बरोबर आपण ZnCl2 हे घेऊन इथाइल क्लोराईड हा पार्ट आपण जनरेट करतो, एवढं लक्षात ठेवा. ओके. आता ह्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या, ह्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही म्हणजेच मी अल्कोहोल मध्ये सांगितलेलं आहे बघा, प्रायमरी अल्कोहोल म्हणजेच आपल्याला इथं कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 असा घेतला तर आपण त्याला लुकास रिएजंट म्हणतो. कुठला रिएजंट म्हणतो? लुकास रिएजंट आपण असा म्हणतो. म्हणजेच अल्कोहोल म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 म्हणजेच लुकास रिएजंट आहे. म्हणजेच तुमचा प्रायमरी अल्कोहोल कुठला आहे? ROH. आणि हा जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 बरोबर जर काम केलं तर तुम्हाला RCl मिळेल. सेकंडरी बरोबर म्हणजेच RrCHOH सेम घेतलं तर तुम्हाला RrCHCl बघायला मिळेल. आणि टर्शरी बरोबर हा RrCOH घेतलं परत आहे RrCCl तुम्हाला बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. सेम रिएक्शन जाणार आहे लुकास रिएजंट बरोबर, जसं इथं ZnCl2 बरोबर घेतलं जातं. परंतु लुकास रिएजंट बरोबर लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल जर असेल तर नो PPT ऑब्टेन्ड. ओके, हे लक्षात ठेवा. विथ लुकास म्हणजेच लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल विथ लुकास रिएजंट नो PPT. सेकंडरी अल्कोहोल विथ लुकास, ओके, PPT ऑब्टेन्ड आफ्टर 5 मिनिट. हे लक्षात ठेवा. आणि टर्शरी अल्कोहोल बरोबर विथ लुकास रिएजंट इमिजिएट PPT. ओके, इमिजिएट PPT. हा डिफरन्स या रिएक्शन्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल बरोबर कॉन्सन्ट्रेटेड HCl विथ ZnCl2 अनहायड्रस लुकास बरोबर रिएक्शन करतो त्यालाच आपण ग्रूज रिएक्शन म्हणतो. कुठली रिएक्शन म्हणतो? ग्रूज रिएक्शन. म्हणजेच लक्षात घ्या, हे ग्रूज लिहिताना हे तुमचा लुकासचा पार्ट नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल विथ लुकास असेल तर त्याला ग्रूज म्हणतात. आणि म्हणून प्रायमरी अल्कोहोल बरोबर लुकास रिएजंट नो PPT, सेकंडरी अल्कोहोल बरोबर लुकास PPT ऑब्टेन्ड 5 मिनिट्स अँड टर्शरी अल्कोहोल बरोबर इमिजिएट. हे मी तुम्हाला अल्कोहोलच्या पर्टिक्युलरली केमिकल रिएक्शन्स मध्ये हा पार्ट घेतलेला आहे. तो पुन्हा तुम्हाला इथं समजावून सांगितलेला आहे. हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं जे ह्याच्यामध्ये कॅरेक्टर येतं राजानो, ते कॅरेक्टर म्हणजेच ह्या HClच्या जागी काय करायचं. तुम्ही प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्या, ह्या HClच्या जागी तुम्ही फक्त HBr टाकायचा राजानो. काय करणार तुम्ही? इथं HBr टाकायचा. आणि HBr बरोबर लक्षात घ्या आपल्याला इथं NaBr घ्यायचं. म्हणजेच तुम्ही इथं घेणार HBr, इथं HBr, इथं HBr, इथं HBr, ओके, इथं HBr, इथं HBr. आता ज्या वेळेला प्रायमरी अल्कोहोल येतं त्यावेळेला लक्षात घ्या, पर्टिक्युलरली NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे घ्यायचं प्रायमरीला. सेकंडरीला घ्यायचं NaBr प्लस डायल्यूट H2SO4 हे घ्या. ओके, हे लक्षात घ्या. हे टर्शरीला पण घ्यायचं. आता रिएक्शन्स मध्ये काय येणार आहे? तर इथं Br येणार आहे, इथं Br येणार आहे. म्हणजे क्लोराईडच्या जागी ब्रोमाइड तयार होईल. इथं Br आयसोप्रोपाइल क्लोराईडच्या ऐवजी ब्रोमाइड तयार होईल. इथं Br टर्शरी ब्युटाइल क्लोराईडच्या ऐवजी
ब्रोमाइड तयार होईल. इथं Br आणि टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड तयार होईल, हे लक्षात ठेवा. बाकीचं रिॲक्शन सेमच असणार आहे, फक्त कंडिशन चेंज होते. आता इथं सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो बघा, NaBr विथ H2SO4 हा इथं लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेटेड NaBr विथ H2SO4 हा रिफ्लक्स करायचा, हे लक्षात ठेवा. आणि रिफ्लक्स हा प्रायमरी अल्कोहोलला केला किंवा सेकंडरी अल्कोहोलला करायची गरज भासत नाही, हे लक्षात ठेवा. परंतु प्रायमरी अल्कोहोलला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घ्यायचं किंवा इथं डायल्यूट H2SO4 किंवा H2SO4 च्या ऐवजी ड्राय HCl हा सुद्धा घेतला जातो सेकंडरी आणि टर्शरी करता. आता हे असं का, तर लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की रिॲक्टिव्हिटी जर बघितली तर टर्शरी अल्कोहोल हा मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी. सेकंडरी अल्कोहोल हा मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल हे ज्या वेळेला आपल्याला रिॲक्टिव्हिटी मध्ये बघितलं तर आपल्याला टर्शरीची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे सेकंडरी पेक्षा आणि सेकंडरीची रिॲक्टिव्हिटी आहे प्रायमरी पेक्षा, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं प्रायमरी अल्कोहोलला जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलं तर तुम्हाला इथं आपल्याला इथाइल ब्रोमाइड मिळेल. जर तुम्ही सेकंडरी आणि टर्शरीला जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर घेतलं तर बिईंग अ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आणि रिॲक्टिव्हिटी ऑफ अ सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल जर बघितलं तर अल्कीन प्रोड्यूस होतं, ओके, विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. पर्टिक्युलरली सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल प्रोड्यूस अल्कीन, हे लक्षात ठेवा. आणि हेन्स इन्स्टेड ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 डायल्यूट H2SO4 किंवा ड्राय HCl यूज केलं जातं. कारण का सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल हे मोस्ट रिॲक्टिव्ह आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा ड्राय डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काम करतो. हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर बघायला मिळतो विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलरली प्रायमरी अल्कोहोल. आता इथं NaBr का घेतलं जातं तर HBr हा स्लाइटली अनस्टेबल कॅरेक्टर आहे, त्याला स्टॅबिलिटी येण्याकरता NaBr हा यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. आता हे झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की बरोबर HI बरोबरची रिॲक्शन आहे. आता तुम्हाला सांगितलं सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल हा मोर रिॲक्टिव्ह आहे आणि HI सुद्धा हॅलाइड्स मध्ये HCl, HBr, HI मध्ये सगळ्यात रिॲक्टिव्ह कोण आहे तर HI आहे. आणि HI जर सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल बरोबर रिॲक्ट केला तर तो अल्कीन प्रोड्यूस करतो, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आपल्याला पर्टिक्युलरली C2H5OH दॅट इज अ प्रायमरी अल्कोहोल हा HI बरोबर रिॲक्शन करतो आणि तुम्हाला C2H5I प्लस H2O हा इथाइल आयोडाइड एवढंच तयार होतं, हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये आपल्याला अल्काइल आयोडाइड्स हा थोडासा हिट आउट केला तर आपल्याला बघायला मिळतो. परंतु सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल विथ HI गिव्स अल्कीन दॅन अल्काइल आयोडाइड, हे लक्षात ठेवा. ड्यू टू हाय रिॲक्टिव्हिटी ऑफ HI as well as सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. आणि म्हणून इथं HI बरोबर सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन होत नाही. होती रिॲक्शन परंतु ते अल्कीन प्रोड्यूस करतं, अल्काइल आयोडाइड तयार करत नाही, हे डोक्यात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट पर्टिक्युलरली HI बरोबर येतं. म्हणजेच अल्कोहोलच्या रिॲक्शन्स झालेल्या आहेत, प्रिपरेशन्स मेथड हे तुम्हाला माहिती पडलं. आता त्याच्यानंतर पुढची जी रिॲक्शन्स आहेत
आपल्याला अल्काइल ब्रोमाइड, अल्काइल क्लोराईड, थायोनिल क्लोराईड हे ज्या वेळेला रिॲक्शन्स बघितल्या, तसंच पुढचं रिॲक्शन्स येतात ज्याला आपण हॅलाइड एक्सचेंज म्हणतो. काय म्हणतो? हॅलाइड एक्सचेंज. आता ह्या हॅलाइड एक्सचेंज मध्ये आपल्याला दोन प्रकारच्या रिॲक्शन्स बघायला मिळतात. एक आहे फिंकलस्टाइन रिॲक्शन. काय आहे? फिंकलस्टाइन रिॲक्शन. ओके. आता ह्यामध्ये काय होतं? RCl प्लस NaI, RBr प्लस NaI, आणि ह्याच्यामध्ये ड्राय एसिटोन हा घेतला जातो, किंवा आपल्याला ड्राय एसिटोन किंवा आपल्याला पर्टिक्युलरली प्रेझेन्स ऑफ अ ड्राय एसिटोन हा घेतला जातो, किंवा मिथॅनॉल हा सुद्धा आपल्याला बघितला जातो. एवढं लक्षात ठेवा. ड्राय एसिटोन घेतल्यानंतर इथं तुम्हाला होतं Ri प्लस NaCl तयार होतं, आणि इथं परत Ri प्लस NaBr तयार होतं. ह्या रिॲक्शनलाच फिंकलस्टाइन रिॲक्शन म्हटलं जातं. ह्याच रिॲक्शनला काय म्हटलं जातं? फिंकलस्टाइन रिॲक्शन हे म्हटलं जातं. परंतु लक्षात घ्या, इथं Ri प्लस NaCl किंवा प्लस NaBr करून आपल्याला रिॲक्शन होत नाही, हे लक्षात ठेवा. कारण NaI आणि NaI, कारण काय आहे? NaI dissolved in a dry acetone, hence ionization takes place. Okay, that is Na plus and iodine minus असं आयोनायझेशन होतं, आणि त्यामुळं क्लोरीन आणि ब्रोमिनला एक्सचेंज केलं जातं, आणि तुम्हाला Ri अल्काइल आयोडाइड तयार होतं. परंतु NaCl आणि NaBr हे ड्राय एसिटोन मध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. म्हणजे NaCl अँड NaBr आर इनसोल्युबल. हे इनसोल्युबल असल्या कारणानं आपल्याला त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत, आणि इनसोल्युबल असल्यामुळं तुम्हाला Br मायनस Cl मायनस होत नाही, म्हणून हॅलाइड एक्सचेंज होत नाही. आता हे जे अल्काइल क्लोराइड अँड ब्रोमाइड विथ रिस्पेक्ट टू NaI इन प्रेझेन्स ऑफ अ ड्राय एसिटोन और ड्राय मिथेनॉल घेतलं तर तुम्हाला आपल्याला अल्काइल आयोडाइड तयार होतं. त्याला फिंकलस्टाइन रिॲक्शन म्हटलं जातं. परंतु तशीच रिॲक्शन तुम्ही पर्टिक्युलरली अल्काइल क्लोराइड बरोबर RCl बरोबर AgF, ओके, RBr बरोबर पर्टिक्युलरली KF, RCl बरोबर प्लस NaF, म्हणजेच मेटॅलिक फ्लोराईड बरोबर जर रिॲक्शन्स केली तर तुम्हाला RF प्लस AgCl तयार होईल. इथं RF प्लस KBr बघायला मिळेल, आणि इथं RF प्लस NaCl तयार होईल. ह्याला स्वार्ट रिॲक्शन म्हटलं जातं. इथं सुद्धा हॅलाइड चेंज होतो, क्लोरीनच्या जागी फ्लोरीन येतं. ह्याच रिॲक्शनला स्वार्ट रिॲक्शन म्हटलं जातं. म्हणजे हॅलाइड एक्सचेंज मध्ये दोन पार्ट येतात. एक पार्ट जो येतो ज्याला आपण सगळ्यात लक्षात घ्या की ज्या पार्टला आपण म्हटलं जातं की फिंकलस्टाइन रिॲक्शन, जी वरची आपण ड्राय एसिटोन बरोबर केली आणि मेटॅलिक फ्लोराईड म्हणजे AgF, KF, NaF, Sb2F2, ओके, ह्यासारखे जे आहेत Hg2F2, ह्यासारखे जे फ्लोराइड्स आहेत मेटॅलिक फ्लोराइड्स, त्यांची अल्काइल क्लोराईड बरोबर रिॲक्शन केली. आता नुसतं AgF नाही, ह्याच्या बरोबर Hg2F2, Sb2F2 हे सुद्धा म्हणजे अँटीमनी फ्लोराईड, मर्क्युरी फ्लोराईड हे सुद्धा रिॲक्शन देऊन तुम्हाला अल्काइल फ्लोराईड तयार होतात. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट हॅलाइड एक्सचेंजच्या बाबतीत बघायला मिळतो. आता पुढची जी महत्वाची रिॲक्शन येते बोरोडाइन हंस डायकर रिॲक्शन. बोरोडाइन हंस डायकर रिॲक्शन. आता ही जी रिॲक्शन आहे ही सिलेबस मध्ये बोर्डाच्या नाही आहे, परंतु JEE ला विचारली जाते, हे लक्षात ठेवा. आता ह्या रिॲक्शन्स मध्ये आपल्याला फक्त अल्काइल ब्रोमाइड हे
तयार करता येतं. म्हणजेच RCOOAG सिल्वर सॉल्ट ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड हे घ्यायचं आणि ह्याच्या बरोबरीनं Br2 ची रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ CCl4 म्हणजेच कार्बन टेट्राक्लोराइड बरोबर रिॲक्शन केली. तर आता काय होतं बघा, हा तुमचा RCOOAG प्लस Br आणि हा Br करा, इथं बॉन्ड हे होतो, हा Br इथं आला, हा तुम्हाला RBr तयार झाला. आता काय होतं, हा CO2 म्हणून बाहेर पडतो, ओके, आणि प्लस AgBr हे तयार होतं. आता ही बोरोडाइन हान्स डायकर रिॲक्शन CCl4 नॉन पोलर सॉल्व्हंट आहे, म्हणजेच होमोलायटिक बॉन्ड फिशन होणार, फ्री रॅडिकल मेकॅनिझम न होणार. परंतु इथं Cl2 येणार नाही, कारण का इल्ड हा कमी आहे, ओके, आणि म्हणून इल्ड कमी असल्यामुळं RCOOAG बरोबर ती रिॲक्शन्स होणार नाही. म्हणून तुम्ही इथं CH3COOAG सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड हे जर तुम्ही घेतलं आणि ह्याच्या बरोबरीनं Br2 ची रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ CCl4 घेतलं, तर तुम्हाला CH3Br म्हणजेच मिथाइल ब्रोमाइड प्लस CO2 प्लस AgBr हे असा प्रॉडक्ट तयार होईल. एवढं लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. मग जसं आपण RCOOAG बरोबर Br2 करतो, ओके, आणि त्यावेळेला RBr घेतो, परंतु लक्षात घ्या क्लोरीन बरोबर Cl2 बरोबर हा पर्टिक्युलरली रिॲक्शन्स मध्ये इझिली जात नाही, डिकम्पोज होत नाही, नॉन पोलर सॉल्व्हंट असल्यामुळे इल्ड कमी असतो. आणि जरी तुम्ही हिट आउट केला आणि जरी करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला इल्ड कमी मिळतो. परंतु जर तुम्ही RCOOAG सिल्वर सॉल्ट बरोबर आयोडीनची रिॲक्शन केली I2 बरोबरची, तर लक्षात घ्या इथं ट्वाइस RCOOAG म्हणजेच इथं तुम्हाला RCOOAG आणि इथं RCOOAG आला. आता ह्यातला R इथं येतो आणि तुम्हाला तयार होतो RCOOR हा तयार होतो, म्हणजेच इस्टर तयार होतं, हे लक्षात ठेवा, ओके. हा CO2 म्हणून बाहेर पडतो, ओके, आणि लक्षात घ्या हा Ag, हे दोन Ag आणि हे दोन I2 म्हणून ट्वाइस AgI तयार होतं आणि इथं इस्टर फॉर्मेशन होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे सिल्वर सॉल्ट बरोबर आयोडीन घेतलं, डायरेक्ट आयोडिनेशन केलं, तर ह्या रिॲक्शनचं नाव आहे बिरबाउन सिमॉनी रिॲक्शन. लक्षात घ्या, बिरबाउन सिमॉनी रिॲक्शन हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली रिॲक्शन्स विथ अल्काइल क्लोराइड, हे जर तुम्ही अल्काइल क्लोराइड फॉर्मेशन करायचं आहे आणि Cl2 बरोबर जर तुम्ही केलं तर इल्ड हा पुअर येतो ॲज कम्पॅरिझन टू ब्रोमाइड. म्हणून अल्काइल क्लोराइड ह्याच्या बरोबरीनं म्हणजेच सिल्वर सॉल्ट बरोबरीनं फॉर्मेशन म्हणजे रिॲक्शन घडते, परंतु ते इल्ड कमी असल्यामुळे कॅरीड आउट केली जात नाही. परंतु आयोडीन बरोबर जर केली रिॲक्शन तर तुम्हाला इस्टर तयार होतं, तुम्हाला अल्काइल आयोडाइड तयार होत नाही. ओनली विथ Br2 यू विल गेट अ पर्टिक्युलर अल्काइल ब्रोमाइड, आणि त्यालाच आपण बोरोडाइन हान्स डायकर रिॲक्शन असं म्हणतो. एवढं लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स मध्ये. आता ह्याच्यानंतर येतं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स. बघा, आपण या फिजिकल प्रॉपर्टीजच्या अगोदर आज आपण ज्या ज्या रिॲक्शन्स बघितल्या त्या रिॲक्शन्स जर तुम्ही बघितल्या, कॅरीड आउट जर केल्या, तर तुमच्या लक्षात येतील. पहिल्यांदा आपण HCl HBr HI बरोबरच्या रिॲक्शन्स बघितल्या, नंतर फर्दर हॅलाइड एक्सचेंज हे कॅरेक्टर बघितलं, आणि त्याच्यानंतर आपण पर्टिक्युलरली बोरोडाइन हान्स डायकर रिॲक्शन्स बघितल्या. आता ह्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिलं येईल फिजिकल स्टेट अँड स्मेल. ओके, फिजिकल प्रॉपर्टी स्टेट कसं आहे, मिथाइल क्लोराइड मिथाइल ब्रोमाइड हे आपल्या कलरलेस गॅस ॲट रूम टेम्परेचर, म्हणजे लोअर
अल्काइल हॅलाइड्स आर गॅसियस ॲट अ रूम टेम्परेचर. मिडल मेंबर्स जे आहेत ते कलरलेस आहेत, स्वीट स्मेलिंग लिक्विड्स आहेत, आणि ब्रोमाइड्स अँड आयोडाइड्स ते डेव्हलप कलर व्हेन एक्सपोज टू लाईट. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल क्लोराईड असतील, अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल आयोडाइड असतील, तर ते कलर प्रोड्यूस करतील व्हेन एक्सपोज टू लाईट. ओके. आणि हायर मेंबर्स जर बघितले, दे आर लिक्विड्स ऑर सॉलिड्स आपल्याला बघायला मिळतात. परत एकदा सांगतो, लोअर मेंबर्स म्हणजे इथाइल क्लोराईड, इथाइल ब्रोमाइड, मिथाइल क्लोराईड, मिथाइल ब्रोमाइड, ओके, क्लोरोफ्लोरोमिथेन, हे जे आहेत हे सगळे गॅशियस कॅरेक्टर्समध्ये येतात. मिडल मेंबर्स आर कलरलेस बट स्वीट स्मेलिंग लिक्विड्स आहेत, आणि अल्काइल ब्रोमाइड आणि आयोडाइड डेव्हलप करतात कलर व्हेन दे एक्सपोज टू लाईट. आणि हायर मेंबर्स दे आर सॉलिड्स आहेत, हे लक्षात ठेवा. अल्काइल हॅलाइड्स आर अ पोलर इन नेचर, आणि त्यामुळे ते स्लाइटली सोल्युबल आहेत, परंतु ते इनऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये पर्टिक्युलरली सोल्युबिलिटी त्यांची जास्त आहे. आता बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हॅलाइड्स, ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, ॲज मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस, हे लक्षात ठेवा. आणि हा जो कॅरेक्टर आहे, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो, तो हायड्रोफोबिक हायड्रोकार्बनच्या कॅरेक्टर्समुळं होतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून बॉइलिंग पॉइंट जर तुम्ही बघितलं तर RI म्हणजेच बॉइलिंग पॉइंटला तुम्ही जर घेतलं तर RI ग्रेटर दॅन RBR, RBR इज ग्रेटर दॅन RCl, हे कॅरेक्टर आपल्याला बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीत बघायला मिळतं. लक्षात घ्या. म्हणजेच RI ग्रेटर दॅन RBR, RBR ग्रेटर दॅन RCl, ग्रेटर दॅन RF, हे आपल्याला बघायला मिळतं. कारण लक्षात घ्या की वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन ड्यू टू द लार्ज साईज इन्क्रीज होतो, आणि इन्क्रीज वॉन्डरवॉल्स फोर्समुळं आपल्याला बॉइलिंग पॉइंट सुद्धा अल्काइल हॅलाइड्समध्ये अल्काइल आयोडाइडचा जास्त आहे, कुणापेक्षा? अल्काइल ब्रोमाइडपेक्षा, हे लक्षात ठेवा. परंतु नॉर्मली काय आहे, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस ॲज अ मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवा. आयोडीन यामध्ये पर्टिक्युलरली हायली पोलरायझेबल कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतं. लंडन फोर्स म्हणजेच वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा जास्त येतो, हे लक्षात ठेवा. परंतु ज्या वेळेला आयसोमेरिक आपल्याला हॅलाइड्स बघायला मिळतात, म्हणजेच एन ब्युटाइल ब्रोमाइड, ओके, आयसोब्युटाइल, ओके, ब्रोमाइड किंवा क्लोराईड किंवा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड किंवा क्लोराईड, म्हणजेच तुम्हाला इथं मिळणार बघा CH3 CH2 CH2 CH2Br हा येईल, किंवा CH3 इथं CH3 CH2Br हा असा येईल, किंवा इथं CH3 हा CCH3 CH3. सगळ्यात बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे एन ब्युटाइल ब्रोमाइडचा, मग आयसोब्युटाइल आणि मग टर्ट ब्युटाइल. कारण लक्षात ठेवा, जेवढं ब्रांचिंग जास्त तेवढं आपल्याला बॉन्ड वीक होतो आणि इझिली सेपरेट होतात, हे लक्षात ठेवा. म्हणून आणि सरफेस एरिया हा सगळ्यात कमी येतो टर्शरी ब्युटाइलला, आणि सगळ्यात लार्जर सरफेस एरिया हायड्रोफोबिक पार्ट हा जास्त येतो कोणामध्ये? एन ब्युटाइल मध्ये येतो, हे एवढं लक्षात घ्या. आणि त्यामुळं जेवढा आपल्याला सरफेस एरिया आणि ब्रांचिंग जास्त असेल, सरफेस एरिया कमी असेल, तेवढाच बॉइलिंग पॉइंट हा कमी असतो, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून इन आयसोमेरिक कंडिशन्स मध्ये एन ब्युटाइल ब्रोमाइड is less than isobutyl is less than tertiary butyl. हे तुम्हाला कॅरेक्टर पर्टिक्युलरली आपल्याला बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंटच्या बाबतीत बघायला मिळेल. आणि बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट RI म्हणजे अल्काइल आयोडाइडचा ग्रेटर दॅन अल्काइल ब्रोमाइड, अल्काइल ब्रोमाइडचा ग्रेटर दॅन अल्काइल क्लोराईड, अल्काइल क्लोराईडचा ग्रेटर दॅन अल्काइल फ्लोराईड हा असणार आहे, हे लक्षात ठेवा. तसंच आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, कारण का तुम्हाला माहिती आहे फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन क्लोरीन, क्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन ब्रोमीन, ब्रोमीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन आयोडीन येतं, हे लक्षात ठेवा.
आणि ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस होते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून डायपोल मोमेंट ही सुद्धा आपल्याला इन्क्रीज बघायला मिळते फ्रॉम क्लोरीन टू ब्रोमीन, ब्रोमीन टू आयोडीन. परंतु फ्लोरीन ची जी डायपोल मोमेंट आहे लेस दॅन क्लोरीन आहे आणि क्लोरीन ग्रेटर दॅन ब्रोमीन, ब्रोमीन ग्रेटर दॅन आयोडीन, हे डायपोल मोमेंटच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं. कारण का फ्लोरीन स्मॉल साईज असल्यामुळं इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन कॅरेक्टर जास्त येतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून डायपोल मोमेंट ऑफ particularly fluoride is very less as compared to chloride because of a small size of fluorine and greater electronegativity असल्यामुळं इलेक्ट्रॉनिक रिपल्शन आहे, बॉन्ड वीक फॉर्मेशन होतो. हा सगळ्यात महत्वाचा डायपोल मोमेंटच्या बाबतीत तुम्हाला लक्षात घेणारा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. ओके, तसंच आपण स्टॅबिलिटी जर बघितली, स्टॅबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू न, तर RF is more stable than RCl, RCl is more stable than RBr, RBr is more stable than RI. हे स्टॅबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू न येईल, कारण का मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे अल्काइल ग्रुपला लक्षात घ्या. पर्टिक्युलरली जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो RF हा जास्त आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि त्याच्यानंतर येतं डेन्सिटी कॅरेक्टर. बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की डेन्सिटी फ्लोरीन डाऊन द ग्रुप बघितलं तर स्मॉल साईज फ्लोरीन आहे. जसं तुम्ही आयोडीन कडे जाल तसं साईज वाढतो, साईज वाढतो म्हणजेच बिटवीन टू मॉलिक्युल्स वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होतो. आणि तुम्हाला म्हणून जर आपल्याला बघितलं तर इथं RI is greater than RBr, RBr is greater than RCl, RCl is greater than RF with respect to density. डेन्सिटी ही सगळ्यात जास्त कोणामध्ये असणार आहे? RI मध्ये असणार आहे. ही आली स्टॅबिलिटी ऑर्डर येते, हे लक्षात ठेवा. आणि हे येतं डायपोल मोमेंट कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे डोक्यात ठेवलं तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येणार आहे. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर लक्षात ठेवा. हा म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण सोल्युबिलिटी बघितली, डायपोल मोमेंट बघितलं, बॉइलिंग पॉइंट बघितलं, डेन्सिटी बघितली, स्टॅबिलिटी कॅरेक्टर बघितली, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये ब्रोमाइड्स अँड आयोडाइड्स हा फोटोसेन्सिटिव्ह आहे. ओके, आणि म्हणून दे आर स्टोर्ड, ब्रोमाइड्स अँड आयोडाइड्स आर पर्टिक्युलरली फोटोसेन्सिटिव्ह आहे, म्हणून दे आर स्टोर्ड इन ओपेक ग्लास बॉटल. ओपेक ब्राऊन ग्लास बॉटल मध्ये ठेवलं जातं. जर ब्राऊन ग्लास मध्ये ठेवलं नाही तर सनलाईटचा इम्पॅक्ट होऊन आपल्याला त्याच्यामध्ये रिॲक्शन्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट विथ रिस्पेक्ट टू आपल्याला फिजिकल कॅरेक्टर ऑफ पर्टिक्युलरली फिजिकल कॅरेक्टर ऑर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हॅलाइड्स हे आपण बघितलेलं आहे. एवढं इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. ओके, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात जर बघितलं तर डायपोल मोमेंट हे त्याच्यावरती फॅक्टर लक्षात ठेवा. डायपोल मोमेंटचा फॅक्टर हा महत्वाचा आहे. डायपोल मोमेंट ह्यामध्ये फ्लोराइड्स हॅव अ लोअर डायपोल मोमेंट दॅन क्लोराइड्स ड्यू टू व्हेरी स्मॉल साईज ऑफ फ्लोरीन. आणि त्याच्यामुळं आपल्याला इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शनमुळं आपल्याला तो फ्लोरीनची डायपोल मोमेंट ही कमी येते. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, कुणाबरोबरीनं? अल्काइल ग्रुप बरोबरीनं हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. ओके, तर इथं आपला फिजिकल प्रॉपर्टीज हा आपल्याला पर्टिक्युलरली हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा बघितला. आजच्या भागात आपण ज्या रिॲक्शन्स बघितल्या त्या रिॲक्शन्स कुठल्या आहेत, म्हणजेच प्रिपरेशन्स मेथड. पहिली प्रिपरेशन्स मेथड बघितली HCl, HBr, HI बरोबरची, अल्कोहोल बरोबरची. ओके, आणि त्याच्याच बरोबरीने तुम्हाला लुकास रिएजंट म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं फिंकलस्टाईन रिॲक्शन, स्वार्ट रिॲक्शन म्हणजे हॅलाइड एक्सचेंज मेथड, नंतर बोर्डाइन हान्स डायकर रिॲक्शन हे सुद्धा आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण फिजिकल प्रॉपर्टीज हे सुद्धा कॅरेक्टर बघितलेला आहे. तर इथपर्यंतच आज थांबूया. उद्याच्याला आपण केमिकल रिॲक्शन ह्या बघून घेऊया. थँक्यू व्हेरी मच.